नमस्कार, मी गणराज ठाकूर. काल आपला संपूर्ण भारत देश 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत होता. साजरा करत असताना काँग्रेस त्यांच्या कार्यालयामध्ये हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी हे आपल्या स्वातंत्र्य देश होत असताना स्वातंत्र्य सैनिकांच्या अंगात संचारलेलं गीत वंदे मातरम हे गीत हे ज्यावेळी लागलं त्यावेळी ते विरोध करत होते. ते विरोध करत असताना प्रश्न असा पडतो की हे नेमकं गांधी आहेत का? असुद्दीन ओवैसी असेल किंवा हे जे मुस्लिम लोक आहेत ते सांगतात की वंदे मातरम गीत हे एक धार्मिक गीत आहे आणि ते आम्ही गाऊ शकत नाही, आता आम्ही मुस्लिम आहोत. मग मला प्रश्न पडतो, हे गांधींना का हे वंदे मातरम गीत गायला अडचण होती? ते नक्की गांधीच आहेत का? ते जर गांधीच असतील तर त्यांना वंदे मातरम गीताला अडचण काय आहे? जर असुद्दीन ओवैसीच्या म्हणण्याप्रमाणे हे धार्मिक गीत असेल तर गांधी मुस्लिम तर नाहीत ना, मग त्यांना अडचण काय आहे? परंतु खऱ्या अर्थानं असुद्दीन ओवैसी असो या राष्ट्रामध्ये राहणारा कुठलाही मुस्लिम असेल त्या माणसाला देखील वंदे मातरम गीतापासून काही अडचण असायला कारण नाही. कारण वंदे मातरम हे गीत एक धार्मिक गीत नसून या देशाला स्वातंत्र्य करायच्या वेळी प्रत्येक स्वातंत्र्य सैनिक जो या देशासाठी शहीद झाला, जो या देशासाठी लाट्या खाल्ल्या, काठ्या खाल्ल्या, गोळ्या झेलल्या, त्या टायमिंगला या देशभक्तीसाठी हे संचारलेलं हे गीत आहे. मग गांधींना या गीतामुळे अडचण का? गांधी कोण आहेत? नक्की गांधीच आहेत का? हा प्रश्न तयार होतो, निर्माण होतो. त्यानंतर तुम्हाला सांगतो की लोकशाहीच्या गप्पा, संविधानाच्या गप्पा जे हे काँग्रेसवाले मारतात ना, खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं सरकार या देशामध्ये आल्यापासूनच या देशामध्ये संविधानाची अंमलबजावणी झाली. याच्या अनेक उदाहरणं देऊ शकतो आपण. एक संविधानामध्ये आहे की भारत हा संपूर्ण भारताचा, काश्मीर हा पूर्ण भारताचा भाग आहे, अविभाज्य घटक आहे. परंतु तिथे भारतीय शासनाला तिथे काहीच कारवाई करता येत नव्हती. तिथे आपला तिरंगा झेंडाही फडकवला जात नव्हता. तिथे आज एनडीएचं सरकार आल्यापासून तिथे आज अभिमानाने प्रजासत्ताक दिन असो, 26 जानेवारी असो, तिथे अभिमानाने लाल चौकात तिरंगा झेंडा फडकवला जातो. मग हे एनडीएचं सरकार आल्यापासूनच होतंय. मग काँग्रेसचं सरकार असताना का होत नव्हतं? त्यावेळी संविधान, लोकशाही हे कुठे होतं? हे का पाळलं जात नव्हतं? त्याचे तुम्हाला अनेक उदाहरणं देऊ शकतो की जंतर मंतरवरती आंदोलन झाल्यानंतर तिथे राहुल गांधी प्रधानमंत्रींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करतात. त्यावेळी राहुल गांधींना अरेस्ट केली जाते आणि त्यांना एक पॉलिसी म्हणून एक देशाची प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत एक काळजी म्हणून त्यांना अरेस्ट केली जाते आणि त्यांना संध्याकाळी रिमूव्ह केलं जातं, जामीन मिळवला जातो. मग तिकडे तामिळनाडूमध्ये विजय जोसेफ नावाचे मुख्यमंत्री आहेत, ते तिथल्या विरोधी पक्षनेत्याला त्यांच्या गर्लफ्रेंडवरती टीका टिप्पणी केल्यामुळे अरेस्ट करतात आणि त्यांना जामीनही मिळत नाही. मग तिथे लोकशाही नाहीये का? मग तिथे काँग्रेसवाले का बोलत नाहीयेत? झारखंडमध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं तिथे का बोलत नाहीयेत? केरळमध्ये आंदोलन झालं तिथे का बोलत नाहीयेत? कर्नाटकमध्ये आंदोलन झालं विद्यार्थ्यांचं तिथे का बोलत नाहीयेत? पंजाबमध्ये आंदोलन झालं तिथे का बोलत नाहीयेत? तिथे लोकशाही कुठे गेली? खऱ्या अर्थानं या देशामध्ये एनडीए आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासूनच लोकशाही आणि संविधान याची अंमलबजावणी केली जाते. उगाच भारतीय जनता पार्टीला, एनडीएला बदनाम करण्यासाठी लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, ईव्हीएम हॅक करून ते सत्तेत आलेत असं बोललं जातं. ईव्हीएम कोणी आणलं? ईव्हीएम कोणी आणलं? काँग्रेसनेच आणलं ना या देशामध्ये, बरोबर की नाही? या ईव्हीएम भारतीय जनता पार्टीने आणलं का या देशामध्ये? नाही आणलं, काँग्रेसनेच आणलं. त्यामुळे ह्यांना बोलायला काही मुद्दे नाही आहेत. भारतामध्ये अनेक ठिकाणी अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट होत आहेत, त्यामुळे विरोधकांना बोलायला काही मुद्दे नाही आहेत. त्यामुळे हे खोटे मुद्दे लोकांच्या दिमागामध्ये, लोकांच्या डोक्यामध्ये खोटे मुद्दे मांडून लोकांना संभ्रमित करण्याचं काम हे विरोधी पक्ष करतोय. त्यामुळे या देशामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही आणि संविधान जीवन ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आणि एनडीएला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. शीतलां शुद्धश्यामलां